इमॅजिन इंटरनेट म्हणजेच मेगा हायवे आहे आणि डेटा पॅकेट्स हे त्याच्यावर धावणारे व्हेइकल्स आहेत. आता जर तुम्ही ट्रॅफिक इन्स्पेक्टरला राउटर म्हणून हायवेवरती बघितलं तर हा ट्रॅफिक इन्स्पेक्टर काय करतो? हे जे व्हेइकल्स आहेत त्यांना त्यांच्या डेस्टिनेशनला दिशा दाखवतो आणि काळजी घेतो की त्यांची जर्नी ही इफिशियंट आणि स्मूथ होईल. मी भाग्यश्री थोरात आणि या व्हिडिओमध्ये आज आपण हा ट्रॅफिक इन्स्पेक्टर म्हणजेच इंटरनेट मधला राउटर याचे आर्किटेक्चर, फंक्शन्स आणि ह्याचे इम्पॉर्टन्स जे की नेटवर्किंग मध्ये आहे ते जाणून घेणार आहोत. यासाठी मी रेफरन्स बुक वापरलेला आहे कम्प्युटर नेटवर्किंग अ टॉप डाऊन अप्रोच जिम क्रॉस आणि केथी रॉस हे पुस्तक मी वापरलेलं आहे. तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राउटर म्हणजे नक्की काय? तर राउटर म्हणजेच एक स्पेशलाइज्ड कम्प्युटिंग डिव्हाइस आहे जो डिझाइन केला आहे की जो तुमचा डेटा आहे त्याला दिशा देणे म्हणजेच त्याचा रूट ठरविण्यासाठी एका नेटवर्कमधून दुसऱ्या नेटवर्कमध्ये. हा राउटर नेटवर्क लेयरला काम करतो, जर की OSI ओपन सिस्टम इंटरकनेक्शन या आर्किटेक्चर मधला चौथा लेयर आहे. राउटर हा इंटरनेटचा हार्ट असं सुद्धा समजला जातो, जो की दोन नेटवर्कला कनेक्ट करण्यासाठी ब्रिज म्हणून सुद्धा ओळखला जातो. ह्या डायग्राम मध्ये राउटरचं आर्किटेक्चर दाखवलेलं आहे. ह्या आर्किटेक्चर मध्ये इनपुट पोर्ट, आउटपुट पोर्ट, स्विचिंग फॅब्रिक आणि राउटिंग प्रोसेसर हे ह्याचे महत्त्वाचे भाग आहेत. राउटरचे सगळ्यात महत्त्वाचे दोन की फंक्शन्स आहेत. ते म्हणजे पहिला राउटिंग अल्गोरिदम चालविणे, त्यासाठी जो प्रोटोकॉल लागणार आहे तो सिलेक्ट करणे आणि दुसरा की फंक्शन आहे की जे डेटाग्राम्स आहेत ते फॉरवर्ड करणे इनकमिंग टू आउटगोइंग लिंक मध्ये. बाकीचे की फंक्शन्स आहेत नेटवर्क ॲड्रेस ट्रान्सलेशन, क्वालिटी ऑफ सर्व्हिस, कनेक्टिव्हिटी हे सुद्धा राउटरचे फंक्शन्स आहेत. इनपुट पोर्ट मध्ये लाईन टर्मिनेशन फिजिकल लेयरला येतं, जे की बीट लेवल रिसेप्शन दाखवते. त्यानंतर डेटा लिंक प्रोसेसिंग प्रोटोकॉल, डिकॅप्सुलेशन जे की डेटा लिंक लेयरला आपण काम करतो की आपण एनकॅप्सुलेशन डिकॅप्सुलेशन बघतो आणि त्यानंतर लुकअप किंवा फॉरवर्डिंग क्यू आपण पॅकेट कुठे पाठवणार आहोत ते बघितले जाते. सगळ्यात महत्त्वाचं काम आहे जे की इनपुट पोर्टचं आहे ते म्हणजे इनपुट पोर्ट प्रोसेसिंग ही लाईन स्पीडला कंप्लीट करणे. कारण की पॅकेट जे तुमच्या इनपुट पोर्टला येणार आहेत आणि तुमचा प्रोसेसिंगचा स्पीड जर का मिसमॅच झाला तर पॅकेट्स डिस्कार्ड होऊ शकतात. त्यामुळे डेटाग्राम ज्या स्पीडनी किंवा ज्या फास्टर वेनी अराईव्ह होत आहेत त्याच फास्ट वेनी स्विचिंग फॅब्रिकनी काम केलं पाहिजे. त्यानंतर आउटपुट पोर्ट म्हणजेच क्यूइंग बफर, डेटा लिंक प्रोसेसिंग प्रोटोकॉल आणि लाईन टर्मिनेशन. आउटपुट पोर्ट हे ॲक्च्युली बफरिंगचं काम करतं, म्हणजे स्विचिंग फॅब्रिक पासून जो डेटाग्राम्स आलेले आहेत ते ट्रान्समिशन रेटच्या प्रमाणे लाईन टर्मिनेशनला पोहोचण्याचे काम आउटपुट पोर्ट करतो आणि त्याच्यासाठी तो शेड्यूलिंग हे सुद्धा काम करतो. स्विचिंग फॅब्रिकचे 3 टाइप्स आहेत, मेमरी, बस आणि क्रॉसबार. शेअर्ड बस ह्या आर्किटेक्चरमध्ये सगळे इनपुट अँड आउटपुट पोर्ट्स हे एका कॉमन बसला कनेक्ट केलेले असतात. ही खूप सिंपल मेथड आहे, पण ही बऱ्याच वेळेला जेव्हा हाय ट्रॅफिक असेल त्यावेळेला बॉटलनेक सारखं काम करू शकते, म्हणजे याचं बँडविड्थ लिमिटेड आहे. त्यानंतर आहे क्रॉसबार स्विच. क्रॉसबार स्विच मध्ये मॅट्रिक्स यूज केले जाते क्रॉस पॉइंटचे आणि हे इनेबल करतं डायरेक्ट कनेक्शन इनपुट अँड आउटपुट पोर्ट्सचे.
ही मेथड किंवा हे कनेक्शन जेव्हा हाय परफॉर्मन्स लागणार असेल ज्या नेटवर्कमध्ये, त्या नेटवर्कमध्ये वापरले जाऊ शकते. पण ही सगळ्यात एक्सपेन्सिव्ह मेथड आहे इम्प्लिमेंटेशनसाठी. आणि स्केल सुद्धा ह्याचं खूप कमी आहे, कारण प्रत्येक इनपुट आणि आउटपुट पोर्टला एक इंटरकनेक्शन एनॅबलिंग पॉइंट आपण दिलेला आहे. तिसरं आहे मल्टी स्टेज स्विचिंग नेटवर्क. या आर्किटेक्चरमध्ये मल्टिपल स्टेजेस ऑफ स्विचिंग एलिमेंट्स वापरले जातात, जे की पॅकेट रूट्स करतात इफिशियंटली. हे खूप स्केलेबल आहे आणि हे मेमरी बेस असल्यामुळे ह्याचा बॅलन्स खूप चांगला आहे आणि ह्याची कॉस्ट सुद्धा अफोर्डेबल आहे. या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला राउटर म्हणजे काय, त्याचे आर्किटेक्चर आणि त्याचे फंक्शन्स हे कळाले असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर लाईक करायलाही विसरू नका. हॅपी राउटिंग!